गुड मॉर्निंग एव्हरीवन. एका पार्किंगमध्ये सर्व चारचाकी व दुचाकी यांच्या चाकांची संख्या ही पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 100ने जास्त आहे. तर तिथे किती चारचाकी आहेत? फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला चारचाकी विचारलं त्यांनी, म्हणून चारचाकीचा एक पार्ट घ्यायचा आणि वाहन म्हणून एक्स मानायचा आपल्याला, कारण की चारचाकी काढायचं आहे. ओके. आणि चारचाकींचे वाहन एक असेल तर त्याची चाकं 4x म्हणजे 4x म्हणजे 4x. ओके. त्यानंतर दुचाकी त्यांनी काय म्हणलं आहे, असलेल्या पार्किंगमध्ये असलेल्या संख्येच्या दुपटीपेक्षा 100ने जास्त आहेत. 100ने जास्त आहे म्हणजे चारचाकीच्या पलीकडे 100ने जास्त आहे. दुचाकी बरोबर 100 - x. x म्हणजे चारचाकी आणि 100ने जास्त आहे म्हणून दुचाकी 100. ओके. 100 - x. आणि त्याचप्रमाणे 200 - 2x हे कसं आलं की 200 चाकं आणि -2x म्हणजे या 100 - xने जास्त आहे ना, याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं. त्याचप्रमाणे आपण फाइंड आउट करू शकतो ही व्हॅल्यू जशीच्या तशी इथं प्लस x हे दोघांची बेरीज करायची. ओके. आणि या दोघांची पण बेरीज करायची. ओके. त्यावेळेस इज इक्वल टू x ±0 झाला. ओके. 100 तसा 200 आणि 4x - 2x म्हणजे 2x उरला. ओके. बरोबर. मग 200 इकडं आला, 100 मायनस गेला इक्वल टू 2x जसा तसा 100 इक्वल टू 2x डिवायडेड बाय 100/2 एक्सची व्हॅल्यू मिळते आपल्याला. x इज इक्वल टू 50. मग आपण चारचाकी आपण मानलेलं होतं x, तर xची व्हॅल्यू आपल्याला 50. तर त्या तिथे चारचाकी किती असते? 50. ओके. थँक्यू.